सोपा घरगुती उपाय. राम राम मंडळी, कसा शेतस? पाऊस ना मौसम चालू आहे ना की सगळ्यातले आजार वस. त्यांना मात्र सगळ्यात मुख्य आजार म्हणजे आपला सर्दी खोकला रास बर का. सर्दी खोकला होई गया की आपला घसा बी दुखस. त्यांना मग आपले घसामा कफ येस आणि खोकलताना त्रास वस. अशा वेळी जर तुम्ही हा उपाय करा ना तर तुमले एकदम चुटकीमा फायदा होई जाई. कोणताही तो देखा चला तर देखील लिया आज. तुमले माहिती आहे का, बाजारमा अद्रक कोठे बी भेटस. मस्तपैकी अद्रक लई यावानं, पाणीमा टाकेसन त्याले चांगलं धुई लेवानं, नंतर खलबत्तावरी दन 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 हाणानं. अद्रकमा भरपूर गुणधर्म राहतस. ते आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर राहतस. मंडळी, अद्रक कुटीसन त्यांना रस काढीसन तर तुम्ही हा उपाय करा तर तुमले खूप फायदा होई. कारण अद्रकमा भरपूर सारा गुण राहतस. अद्रकमा आहे ना सर्व आजारावर उपचार करता वापरतस. अद्रकमा आहे ना बीटा कॅरोटीन राहस, तसेच व्हिटॅमिन B6 राहस आणि तसंच त्यांना मग कॅल्शियम बी राहस, लोह राहस, पोटॅशियम राहस. इथला सारा गुणधर्म त्या अद्रकमा राहस. अद्रक जर कुटीसन तुम्ही ना त्यांना रस जर तुम्ही एक गोष्ट मग टाकी ना तुमले फायदा होई. ती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मग तुम्ही ना थोडीशी हळद टाकानी. हळदनी का कोणत्या बी आजारवर फायदेशीर राहस. हळद आपले ना आपल्या तोंडले चव देस. तसेच आपला सर्दी खोकला राहस ना त्यांना मग ती गुणकारी राहस. आपला घसामा जर खवखव आणि समस्या अशी ना तुमले तर तिनं माय ना तो गुणधर्म राहस. ते आपला घसा चांगला कर दे. तुमना आवाज असा मोठा निघे. मग त्यानं मग थोडीशी चुटकीभर हळद टाकानी आणि अद्रकना रस आणि हळदनी पावडर अशी चांगली मिक्स कर लेवानी. त्यानंतर तिसरा घटक म्हणजे आपण त्यांना माय ना सद टाकानं. सद माहिती शे का तुमले? सदमा मराठीमा मध म्हणतस. बदमाशांनी का इथला मेहनत करीसन त्या मध गोळा करतस आणि आपण चुटकीमा ते काढीसन आपला करता लिहितस. कितलंच फारती म्हणा मग आपण, पण ते सद आपल्यासाठी फार फायदेशीर राहस बरं का. त्या सदमाय ना आपली रोगप्रतिकार शक्ती बी मजबूत वस आणि आपले जर तुमले सर्दी खोकला व्ही त्यानं मग ते एकदम गुणकारी राहस. त्यानंकरता तुम्ही अद्रकना रस, त्यानं मग थोडीशी हळद, त्यानं मग 1 चमचा जर तुम्ही सद टाका ना तर तुमना सर्दी खोकला चुटकीमा गायब होई जाई. तसेच तुमना घसामा खवखव तशीन, घसामा घरघर आवाज येत अशीन, घसा सुजेल बिजेल बी ना तर तो बी यानावरी चांगला बी जास. या उपचारनी का आपल्या आजी पणजीनी सांगेल शेतस. त्यानं मग काहीतरी इलाज बी म्हणून असं या घरगुती उपचार करतस ना. कितल्या गोळ्या औषधी खाशात, शेवटी घरगुती उपाय तर घरगुती उपायच राहस ना. या तिन्हीच ना चांगलं मिश्रण करीसन नाही का तुम्ही बोटेवरी चाटा ना तर एकदम फायदेशीर राहस. तुमना घसा बी चांगला बी जाई आणि आवाज बी असा मोठा निघी. तर मंडळी, तुमल्या हा व्हिडिओ कसा वाटी राही ना हा सांगायला विसरू नका बरं. आणि सोबत सबस्क्राईब देखील करा बरं का. म्हणजे आम्ही तुमल्या अजून नवीन नवीन व्हिडिओ दाखवलेले असू. आणि तुमल्या आमना व्हिडिओ कसा वाटणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद मंडळी. मग